गाडीचं नक्की कॉल करू किती आहे सन्माननीय पंच श्री शैवी सर आणि हेमंत ठाकूर सर यांना देखील विनंती करतो की आपण मला व्हॉट्सअपला टायमिंग कळव किती वाजता त्याला तिथे यायचं. हे अटकते बघ हे अटकते भाई ते अटकते हा ठेवा तिकडे हा तेव्हा तिकडे हा दे अरे ओढला ओढला हे इथं अडकलाय. हॅलो 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 इथं बंद केलं बरे हे तिथे वायरी पार्टीला असेल पांढऱ्या हलवा मामा तिथे पांढरी वायर व धावा आतमध्ये पांढरी वायर इकडे बोट जवळ हॅलो हॅलो हे इकडे कोणतं रिकामा कोण आहे हो इकडे तुम्ही असे धरून ठेवा. हा नको नको दिसणार नाही मग कवर नाही होणार. हा इथेच होत्या सावलीमध्ये हा इथेच होत्या सावलीमध्ये. शेष अरे काय झालं परत पाय दिला कोणी अरे इकडे पुढे जा ना पुढे ते सोडून पुढे उभ्या राहा पाय देताय तुम्ही वायरीवर ती दाबा पूर्ण. हॅलो हॅलो श्री सत हॅलो हॅलो गेला गेला तिथं काय ते काढी टाका ना. नाही नाही लाल वायर इकडे आहे नाही ती बाहेर तिकडे कनेक्शनच बंद होतं. आता चालू झाली ना लाल वायर हॅलो नाही हॅलो ती वायर पांढरी वायर आतमध्ये दाबा ना आतमध्ये काठी टाका. ते जरा काठी टाका आतमध्ये हो पण तिथं काठी टाका गाडी काठी टाका पांढऱ्या वायरीच्या ह्याच्यात. अरे हो तिथे टाका ना तुम्ही पांढरी काठी टाका ना तिथे. हॅलो 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 श्री सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोंड नौतन विकास मंडळ मुंबई ग्रामस्थ व महिला मंडळ पालेकोंड युवा मंडळ पालेकोंड संयुक्त विद्यमाने आयोजित सतीदेवी चषक 2024 आणि ही स्पर्धा दिनांक 3 मे आणि 4 मे या 2 दिवसामध्ये खापरवड मैदानामध्ये संपन्न झालेली आहे. नुकताच या स्पर्धेचा अंतिम सामना भिवळी विरुद्ध म्हापळ असा या ठिकाणी रंगला आणि आपण सर्वांनी या अंतिम सामन्याचा आनंद या ठिकाणी लुटलेला आहे. आपण या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभाकडे वळलेला आहोत आणि या पारितोषिक वितरण समारंभाच्या नंतर या ठिकाणी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. इकडे या ना समारोप होणार आहे आणि या पारितोषिक वितरण समारंभासाठी या पॅव्हेलियन मध्ये आपले शोभास्ते यांच्या या पारितोषिकांचं वितरण होणार आहे. ते सन्माननीय मान्यवर सगळे स्थानापन्न झालेले आहेत.
हा सोहळा, या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आमचे सर्व पाणेकोट महिला मंडळ, त्याचप्रमाणे सर्व बाल कलाकार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं देखील या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण आपल्या पुढील या पारितोषिक वितरण समारंभाकडे वळतोय. सतीदेवी चषक 2024 ही स्पर्धा या मंडणगड तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या स्पर्धेचा शुभारंभ करणारी ठरली. आणि या 2 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनेक गावातील संघांनी आपला सहभाग नोंदवला आणि त्यांच्या सहभागामुळे ही स्पर्धा निर्विघ्नपणे त्यांच्या सहकार्यामुळे मोठ्या उत्साहाने या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि त्याचा हा अंतिम सोहळा पारितोषिक वितरणाचा या ठिकाणी संपन्न होतोय. मी त्या सर्वप्रथम वितरणाला समारंभाला सुरुवात करण्यापूर्वी या सहभागी झालेल्या सर्व संघांचं या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी आभार मानूया, त्यांना धन्यवाद देऊया की आपल्या सहभागामुळे ही स्पर्धा त्याच ताकदीने उत्स्फूर्तपणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या स्पर्धेसाठी जे आम्हाला आर्थिक सहकार्याच्या रूपामध्ये जे देणगीदार लाभले, त्यांच्यामुळे ही स्पर्धा सुलभ होण्यास मदत झाली, त्यांचा देखील आभार मानणं या निमित्ताने आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यामध्ये सतीदेवी चषक 2024 या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला प्राप्त झाले ते आमचे मुझफ्फर शेठ मुकादम यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या देऊया, त्यांचं देखील या निमित्ताने मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे राठोड शेठ यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला प्राप्त झालंय, त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे आभार मानूया. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक लाभलेलं आहे ते आमच्या या कुठल्याही उपक्रमामध्ये वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे आणि मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व सन्माननीय निलेश जाधव साहेब यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या देऊया. त्याचप्रमाणे साठी सहकार्य मिळाले संदेश किसबिले 501, चंद्रकांत रक्ते 505 रुपये, सुनील दोलमाई यांच्याकडून 500 रुपयांची देणगी प्राप्त झालेली आहे. झोळे गुरुजी यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य मिळालेलं आहे आणि भरत मोहिते यांच्याकडून 100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या या समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांचा सुमधुर आवाज या समालोचनासाठी लाभला ते आमच्या सर्वांचे आवडतं व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध समालोचक राजेश कोळे सरांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या देऊया. मी त्यांना विनंती करतो की त्यांना आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या बाजूला घेऊन जायचं आहे. या नाही करे ठीक आहे. त्यांच्यामुळे या स्पर्धेला एक वेगळं पण आलं. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं आणि ज्यांनी आपल्या अधिकाराचा आणि आपल्या ज्ञानाचा या ठिकाणी पुरेपूर लाभ आम्हाला दिलेला आहे, माहिती दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, ते आमचे पंच सन्माननीय सुरेश दळवी सर आणि हेमंत ठाकूर सर यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या देऊया. यानंतर ही संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण करून आपल्यापर्यंत पोहोचवली. ते ND स्पोर्ट लाईव्ह जे या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत परंतु या स्पर्धेमध्ये मनाने या ठिकाणी होते, त्यांना डोळ्याच्या रूपाने आपण दाखवण्याचं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी झाले होते त्यांची एकदा नावं असणार आहे, कारण त्यांच्या सहभागाचं आणि सहकार्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण होऊ शकली नसती. त्यामध्ये चालकोबा क्रिकेट संघ पाले, RCC आंबवणे खुर्द, कळकवणे, वेरळ ब,
रातांबेवाडी सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोट, आंबडाळे जाकमाता क्रिकेट संघ, महालक्ष्मी पाले वेश्मी वाल्मिकी नगर, महालक्ष्मी कुंबळे श्री बहिरी बिंगवली, केवत वेरळ अ धामणी शिवतेज बिंगवली, शिवप्रतिष्ठान उमरशेत, निगडी मोल्ला आणि रानवली या संघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या देऊया. पारितोषिक वितरणाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी जे मान्यवर आले त्यांचं स्वागत आणि आभार आम्ही आमच्या या कुणबी चषकाच्या सतीदेवी चषकाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी मानू इच्छितो. यामध्ये सर्वप्रथम आपल्या सन्माननीय निलेश जाधव साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी भिकू सोनू पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आभार प्रदर्शित करावं. निलेश जाधव साहेब. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि या असोसिएशनच्या माध्यमातून मुंबईमध्ये ग्रामीण ठिकाणी जे क्रीडा क्षेत्र विस्तारित झालेलं आहे आणि कर्तृत्व सिद्ध करताना नुकताच जसं राजेश कोळे सरांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जो कुणबी चषक नारंगी मैदानावर झाला त्याचं नियोजन आयोजन आणि ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून पूर्वस गेलं आणि भव्य दिव्य सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला असे सन्माननीय कुणबी क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. मी सर्वप्रथम कुणबी क्रीडा असोसिएशन याचे सचिव सेक्रेटरी सन्माननीय हेमंत दुसाळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी विश्वनाथ खांबे आमच्या नौतन विकास मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष विश्वनाथ खांबे यांना विनंती करतो की आपण हेमंत दुसाळ साहेबांचं या ठिकाणी शाल स्वागत आणि आभार प्रदर्शित करावे. धन्यवाद. यानंतर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार सचिन दुसाळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि युवा मंडळाचे प्रमुख सन्माननीय गजानन माई यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हेमंत सचिन दुसाळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि त्यांचे आभार प्रदर्शित करावेत. धन्यवाद. यानंतर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे सहसचिव सन्माननीय हे व्यक्तिमत्व असं आहे की कुठलीही स्पर्धा असू दे आणि त्या क्षणाला ते आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही उपस्थित असतील तर ते आवर्जून त्या स्पर्धेला पोहोचणार. आणि मी मगाशी म्हटलं की सतीदेवी चषक आणि कुणबी चषकाचं एक वेगळं नातं आहे. कारण कुणबी चषक म्हटलं की सतीदेवी चषक येतो आणि सतीदेवी चषक म्हटलं की कुणबी चषकाचं नाव येतं, जे वारंवार आपल्याला या युट्यूबच्या माध्यमातून ऐकायला मिळालं असेल. मी आमचे मित्र नामदेव पालनकर यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी स्वागत होत आहे आणि हे स्वागत करण्यासाठी मी युवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजेश किसबिले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी त्याबद्दल आपले बरेच या ठिकाणी आहेत. पोलीस पाटील धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचं समालोचन करणारे आमचे मार्गदर्शक आणि मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे मुख्याधिकारी
सन्माननीय राजेश कोळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्याकडून लाभलेल्या सहकार्याचे आभार म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी आमचे सतीदेवी क्रिकेट शुभ असते हा सन्मान या ठिकाणी त्यांचा येऊन करायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचे पंच म्हणून उत्कृष्टरित्या अगदी निर्विघ्नपणे कुठलाही विघ्न येऊ न देता कामगिरी करणारे आणि वेळोवेळी आमचा कुठलाही उपक्रम कुठलीही स्पर्धा असली की निश्चित प्रेम भावाने आम्हाला सहकार्य करणारे सुरेश दळवी सरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आणि मी सतीदेवी क्रिकेट संघाचे कर्णधार विनय खांबे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं आभार आणि धन्यवाद या ठिकाणी प्रदर्शित व्हावेत. सुरेश दळवी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया. एमसीए पॅनलचे पंच सन्माननीय सुरेश दळवी सर, धन्यवाद. यानंतर आमचे दुसरे पंच सन्माननीय हेमंत ठाकूर सर यांचं देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी उपकर्णधार निखिल खांबे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे आभार प्रदर्शित व्हावेत. हेमंत ठाकूर सर, जबरदस्त आजची या 2 दिवसाची कामगिरी सरांची आणि अतिशय मार्गदर्शन मोलाचं लावलं, त्यांच्याकडून धन्यवाद सर. आपल्या दोघांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. यानंतर सन्मान्य या गावच्या पोलीस पाटील सन्मान्य वैशाली माळी यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. मी सन्मान्य सतीदेवी क्रिकेट संघाचे खेळाडू मंगेश धामणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान व्हावा, हे स्वागत व्हावं. धन्यवाद. यानंतर ही स्पर्धा ज्या मैदानावरती पार पडली, हे मैदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालं ते सन्माननीय सीताराम बाळू माळी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी आभार या ठिकाणी स्वीकारावेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. मी सन्माननीय संदीप सकाराम खांबे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सीताराम बाळू माळी यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शित करावेत. जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊया की आपण या ठिकाणी आम्हाला हे मैदान आपल्या जागेमध्ये उपलब्ध करून दिलं आणि ही स्पर्धा निर्विघ्नपणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे. यानंतर व्यासपीठावर बसले सन्माननीय पानेगावच्या वरचाळीचे ज्येष्ठ ग्रामस्थ प्रकाश रक्ते साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी विनंती करतो. दीपेश किसबेले यांना विनंती करतो की आपण प्रकाश रक्ते यांचं या ठिकाणी स्वागत करावं. होय झालं, पूर्ण झालं. मी करतो तुला झालं, मी सांगितलं त्यांना. हां दादा सांग लाईव्ह आता कोण राहिलं तिथे. आणि पुन्हा एकदा सर्व व्यासपीठ आणि उपस्थित सर्व पालेकोणवासियांचं हा सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्वांचं शब्दसुमनाने या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. पारदर्शक वितरण या समारंभाकडे आपण वळताना या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सन्मान चिन्ह आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, आर्थिक सहकार्य लाभलेले आहेत आणि ज्यांनी 2 दिवस या ठिकाणी आपल्या खेळाचं अप्रतिम प्रदर्शन घडवून हा बहुमान हा सन्मान पटकावलेला आहे, त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. सर्वप्रथम आपण व्यक्तिगत पुरस्कारांचं वितरण या ठिकाणी करतोय. या व्यक्तिगत पुरस्कारामध्ये आपले 3 पुरस्कार आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर असे 3 व्यक्तिगत पुरस्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आले होते. तर सर्वप्रथम
उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी ज्यांच्या माध्यमातून हे पुरस्कार उपलब्ध झाले त्यांच्या हस्तेच आपण या ठिकाणी याचं वितरण करणार आहोत. मी विवेक खांबे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. विवेक खांबे. आणि हा उत्कृष्ट गोलंदाज श्री सतीदेवी चषक 2024 या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याला रोख रक्कम, चषक आणि टी शर्ट या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. आणि हा बहुमान जातोय भिंगवली संघाचा परम. त्याला मी विनंती करतो की त्यांनी यायचं आहे. नाही नाही वरचे फलंदाज आणि ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक उपलब्ध झाले ते सन्माननीय रामचंद्र सुभानजी माळी यांना मी विनंती करतोय की आपण या पुढे येऊन त्याचं सन्मान चिन्ह थांबा. सर्वप्रथम पहिले टी शर्ट या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यानंतर रोख रक्कम, चषक आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. भिंगवली संघाचा परम हा ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. आणि रामचंद्र सुभानजी माळी यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाची चषक, सन्मान चिन्ह या ठिकाणी प्रदान होतं. जोरदार टाळ्याने आपण याचं कौतुक करूया. अभिनंदन परम. धन्यवाद. यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी आलेत का त्या आई आले काय नाही ना त्या माधवी आलेत का माधवी आल्या त्यांनाच मी रामचंद्र सुभानजी माळी आई आले का नाही तुम्हीच या. तुम्हाला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा द्यायचा. आणि टी शर्ट देण्यासाठी मी कोण विराज यांना विनंती करतो की त्याने पुढे यायचं आहे. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, रोख रक्कम, चषक आणि टी शर्टचा मानकरी ठरलेला आहे. ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 55 धावा ठोकलेल्या आहेत. आणि तो ठरलेला आहे मापळ संघाचा राहुल. अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन आणि उपस्थितांचं मनोरंजन करणारा हा खेळाडू राहुल. दोन्ही एकदम द्या. मी दोघांनाही विनंती करतो की एका रांगेमध्ये उभे राहून राहुलला मध्ये उभे करा. यस, परफेक्ट. चला जोरदार टाळ्याने आपण राहुलचं कौतुक करूया. मापळ संघाचा हा खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजाचा हा सन्मान त्याने पटकावलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे तो राहुल. अभिनंदन राहुल. तो नंतर तृतीय. यानंतर मालिकावीराचा पुरस्कार आपण तृतीय क्रमांकाचं वितरण झाल्यानंतर देणार आहोत. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो कळकवणे संघ. या संघाच्या संपूर्ण सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं कळकवणे संघाचा आपण जोरदार टाळ्यांच्या गजर त्यांचे आभार मानूया की त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी उत्कृष्टरित्या संपन्न झाल्याने हा सन्मान देण्यासाठी मी निलेश जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण व्हावं. सांग लाईव्ह चालू आहे. फोन करतो दादा. तिन्ही कॅप्टनला विचारा. या कॅप्टनला विचारा थोडं. कोण कॅप्टनला थोडं विचारा. हा संपूर्ण टीमला या ठिकाणी निमंत्रित करतो. कळकवणे संघाची संपूर्ण टीम या सर्वजण या आपल्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे ही स्पर्धा या ठिकाणी निश्चितच चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न होते. आपल्या सर्वांचं सतीदेवी क्रिकेट संघ पाणीकोण यांच्या वतीने जोरदार टाळ्याने आपण या संघाचं कौतुक करूया. आणि संघाने त्याच ठिकाणी प्रमुख कर्णधाराने फक्त या ठिकाणी यायचं आहे. आम्ही आपलं मनोगत या ठिकाणी घेणार आहोत. आपलं 2 शब्द आमच्यासाठी स्फूर्ती वाढवणारी, पुढच्या वर्षाची ऊर्जा निर्माण करणारे ठरतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी कर्णधाराला विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. सर्वप्रथम कळकवणे संघाचं अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि तृतीय क्रमांकाचं मानकरी ठरलेलं आहात. अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन आपण या ठिकाणी केलं. टीमवर्क आपली अतिशय सुंदर आहे.
या स्पर्धेबद्दल तुम्ही आम्हाला काय शुभेच्छा द्याल? आपल्याला काय या स्पर्धेबद्दल वाटतंय? मी धरतो बोला. श्री सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण हातात दे ना. हा घे चल. जवळ गेली बोल. तिकडे बघून बोल. श्री सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण खूप छानरित्या नियोजन केलेले आहे या स्पर्धेचे. प्रथम म्हणजे या पालेकोण मंडळाचे मी आभार मानतो आणि अभिनंदन देखील करतो की माझ्या जीवनात पहिल्यांदा ही स्पर्धा लवकरात लवकर हे पूर्ण संपन्न झालेली आहे. तसेच कळकवणे क्रिकेट संघ यांचे देखील अभिनंदन करतो मी. तसेच पालेकोण आयोजकांना पुढच्या नियोजनासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. एकदा कळकवणे संघासाठी जोरदार टाळ्या देऊया. त्यांनी 2 दिवस या ठिकाणी उपस्थिती लावून या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दिला आणि आम्हाला सहकार्य करून ही सतीदेवी चषक या ठिकाणी संपन्न होण्यास मदत केलेली आहे. यानंतर आपण मालिकावीर या स्पर्धेतील मालिकावीर या पुरस्काराकडे वळतोय आणि या पुरस्काराचे स्वरूप आहे रोख रक्कम, चषक आणि टी शर्ट. आणि ज्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या सन्माननीय स्पॉन्सर्स विश्राम लक्ष्मण माळी यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल. सतीदेवी चषक 2024 या स्पर्धेतील मालिकावीराचा सन्मान जातोय ज्यांना या स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. टी शर्ट देण्यासाठी मी विनय या अष्टपैलू आपल्या खेळाचं प्रदर्शन करत आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन आला आणि यश संपादन केलं. तो मालिकावीराचा मानकरी ठरलेला आहे. ज्याने या स्पर्धेमध्ये 55 रन आणि 2 विकेट घेतल्या तो राहुल मापळा. याला विनंती करतो की आपला हा सन्मान घ्यायचा आहे. जोरदार टाळ्या. राहुल मापळ या संघाचा हा खेळाडू अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या खापरवण मैदानामध्ये सतीदेवी चषक या स्पर्धेमध्ये त्याने आपलं केलं. आणि मी राहुलला विनंती करतो की राहुल या नाम तो सुना होगा या. हे लवकर राहुल. हे राहुल तुम्हाला द्यायचं आता. राजा सर काय झालंय माहितीये का, आपण एवढी वर्ष स्पर्धा करतोय. अनेक स्पर्धा आपण घेतल्या. कुणबी क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पण आजपर्यंत आपला अनुभव आहे की जे चांगले खेळणारे आहेत ना खेळाडू किंवा जे नेतृत्व करणारे आहेत, ज्या संघाचं आपण नेतृत्व ज्या करणाऱ्याच्या खांद्यावर देतो त्याचं व्यक्तिमत्व प्रगल्भ असलं पाहिजे. परंतु अनेक संघांमध्ये न बोलणारे चांगलेच खेळणारे असतात, ज्यांचं म्हणजे मितभाषी असतात, बोलत नाही पण आपल्या खेळाच्या माध्यमातून आपल्या संघाला विजय करत असतात. अभिनंदन आपल्या राहुल याचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया. यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे सतीदेवी चषक स्पर्धा 2024 आणि मी उपविजेता ठरलेला संघ या संघाला विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि याचं वितरण मी सन्माननीय सहदेव सकाराम माळी आणि सचिन गणपत माळी यांच्या माध्यमातून आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. या दोघांनाही विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे द्वितीय पारितोषिक उपविजेता सतीदेवी चषक 2024 आणि तो संघ आहे शिव प्रतिष्ठान मापळा या संघाला विनंती करतो की आपण आपला हा सन्मान स्वीकारावा. आणि एकदा जोरदार टाळीने आपण या मापळा संघाचं आभार मानूया, त्यांना शुभेच्छा देऊया, त्यांचं कौतुक करूया. त्यांना हा सन्मान आपण रोख रक्कम किती रोख रक्कम 7,000 आकर्षक सतीदेवी चषक
या ठिकाणी प्रारंभ होतोय महाप्रसाद संघाला, ज्यांनी या सतीदेवी चषक स्पर्धेमध्ये उपविजेत्याचा हा सन्मान पटकावलेला आहे. अभिनंदन अभिनंदन मात्रा संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि या जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया सतीदेवी चषक 2024 चा विजेता संघ शिवतेज भिंगोली. सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी येताना हा सन्मान हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वितरण करण्यासाठी मी ग्रामसंघाचे अध्यक्ष भिकुमाई, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ गंगाराम जाधव यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण करायचा आहे. आणि त्याचबरोबर आमच्या कुणबी क्रीडा असोसिएशनचे संपूर्ण पदाधिकारी जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, हेमंत दुसार, सचिन दुसार, हेमंत दुसार आणि नामदेव पालकर यांना देखील विनंती करतो की आपण त्या ठिकाणी याचं वितरण करावं. आम्ही चालेल आहेत ना, चला घ्या. शिवतेज भिंगोली ज्याने अनेक स्पर्धांमध्ये आपला हा ठसा उमटवलेला आहे आणि या सतीदेवी चषक 2024 चे मानकरी ठरलेले आहेत भिंगोली संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जोरदार टाळ्याने आपण त्यांना याचं कौतुक करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. तुमचे देखील पुन्हा एकदा आभार, धन्यवाद की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला सहकार्य करून हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहात. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि हा समारोप करण्यासाठी मी राजेश समोर द्यायचं त्यांना. हो चालेल. मागाचे पण प्लेअर करा, महिलांना घेऊ का पुढे? आपले 12चे आहेत. 12 13 2 दिवस काल रविवार काल केले, सांगितलं लाईव्हला. तिथे समोर नको असं द्या, समोर नको. तुमच्या स्पर्धेला महिला एवढे असतात, जरा पुढे महिलांनी जायचं नाही. आपण एक आपल्या पालकांचा एक ग्रुप सगळं फोटो घेणार आहोत या ठिकाणी, संपूर्ण ग्रामस्थ महिला मंडळ. आणि मी या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी राजेश कोळे सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा समारोप करावा या स्पर्धेत. धन्यवाद. श्री सतीदेवी क्रिकेट संघ तथा मी पालकांच्या सर्व या ठिकाणी महिलांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. सर्व महिलांना विनंती करते आपण कृपया समोर यायचं आहे. आपला एक फोटो आपण या ठिकाणी काढणार आहोत. श्री सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण व आणि सगळ्यांना सांगा जेवण बसायचं, जेवण नंतर बसायचं. नवतरुण विकास मंडळ संलग्न युवा मंडळ पालेकोंड आयोजित श्री सतीदेवी चषक 2024 या स्पर्धेचा अंतिम सामना संपन्न झाल्यानंतर सर्वांचे आभार मानल्यानंतर सचिन माळी यांचा देखील मी मनपूर्वक आभार धन्यवाद देतो. त्यांना देखील त्यांनी दिलेलं योगदान आणि ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे क्रिकेट संघाचे प्रतिनिधी या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झाली अशी जाहीर करतो. आमचे अंपायर सुरेश दैवी सर, हेमंत ठाकूर सर, एनडी स्पोर्ट्स लाईव्ह नितेश दामणे, श्रवण तोडाणकर, निखिल दामणे, सर्व आयोजक, नियोजन करणारे आमचे सर्व प्रतिनिधी या सर्वांना अभिवादन करून मी राजेश कुळे ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आणि याचा समारोप झाला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू. हे ठेवा तिकडे, हे ठेवा तिकडे, हे ठेवा तिकडे, हे द्या इकडून बाहेर. हे तू जा ना, आम्ही फोटो काढतो. हे